नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार. तर आज 27 जून दुपारचे 1:30 वाजत आहेत. आज आपण आजचा 27 जून, 28 जून आणि 29 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक गुजरातच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. आता ही जी बंगालच्या उपसागरावरची चक्राकार हवेची स्थिती आहे याच्यामुळे विदर्भात याचा थोडाफार इफेक्ट होईल. विदर्भात आज, उद्या आणि परवा तसेच 30 तारखेला सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसेच ट्रफ लाईन एक दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत सक्रिय आहे, म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याच्यामुळे किनारपट्टीवर कोकण किनारपट्टी, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी तसेच मुंबई विभागात सुद्धा आणि सातारचा पश्चिम घाटभाग, पुणे, नाशिकचा पश्चिम घाटभाग या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज, उद्या, परवा आहे. पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत की कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण आजचा 27 जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर 28 आणि 29 जूनचा. जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी या 3 जिल्ह्यातून सक्रिय राहतील. तसेच पुण्याचा पश्चिम घाट, सातारचा पश्चिम घाटभाग आणि कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात काही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील. तसेच मुंबई, पालघर, ठाणे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे. नाशिकच्या पश्चिम घाटभागात सुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी राहील. या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आलं नाशिकचा मध्यवर्ती भाग, पूर्व भाग, पुणे मध्यवर्ती पूर्व, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व या भागात जो मध्यवर्ती आणि पूर्व भाग आहे या भागात रिमझिम पावसाचा अंदाज आहे. पावसाच्या सरी येतील अधूनमधून रिमझिम पावसाच्या, सार्वत्रिक असा पाऊस नसेल. हा पाऊस थोडा वेळच राहील, जास्त वेळ असा नसेल. हलका मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील. तसेच नंदुरबार, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव हा जो पट्टा आहे मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस होऊ शकतो. विशेष असा पाऊस या पट्ट्यातून नाही आहे, थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस असेल. उर्वरित अमरावती, वर्धा, गोंदिया, यवतमाळ हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाच्या शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आज राहील. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहतील. उर्वरित सोलापूर, धाराशिव, नांदेड या पट्ट्यातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी आजसाठी अधूनमधून येत राहतील. विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही. त्यानंतर आजचा तालुका वाईज 27 जूनचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज जरा जास्त पावसाची शक्यता इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या तालुक्यातून, तसेच व्यतिरिक्त राहिलेले जे तालुके आहेत या भागातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील. रत्नागिरी जिल्हा, राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मनमाड सर्वच तालुक्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी. इकडे रायगड जिल्ह्यात महाड, म्हसाळा, रोहा, सुधागड, पेन, पनवेल, कर्जत, खालापूर या पट्ट्यातून मध्यम काही भागात तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील. मुंबई, पालघर, ठाणे या 3 जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे. नाशिक जिल्ह्यात जो पश्चिम घाटभाग आहे सुरगणा, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, चंदवड, इगतपुरी या पट्ट्यातून रिमझिम पावसाचा अंदाज, रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील. याच्यानंतर पुणे जिल्ह्यात जुन्नर, मावळखेड, पुणे सिटी, मुळशी, हवेली, भोर रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील. सातारा जिल्ह्यात सुद्धा तशीच परिस्थिती. वाई, महाबळेश्वर, कराड, म्हाडा, जावळी, खंडाळा या पट्ट्यातून सुद्धा रिमझिम पावसाच्या सरी आजसाठी अधूनमधून सक्रिय राहतील. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, बावडा, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा या सर्व तालुक्यातून रिमझिम पावसाचा अंदाज
हलक्या मध्यम पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील। तसेच सांगली जिल्ह्यात सुद्धा विटा, आटपाडी, पलूस, वाळवा, शिराळा या पट्ट्यातून सुद्धा रिमझिम पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील। उर्वरित आपण मागाशी जिल्हा वाईज हवामान सांगितलेलं आहे त्या जिल्ह्यानुसार आज पावसाची शक्यता आहे। हे जे तालुके सांगितलेत तालुका वाईज, या तालुक्यातून थोडीफार पावसाची शक्यता जास्त दिसत आहे। त्यातल्या त्यात किनारपट्टीवर मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर पावसाच्या सरी जास्त राहतील। पूर्व भागात आले की पावसाच्या सरी कमी होतील। रिमझिम पावसाचा अंदाज या भागातून राहील। त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा 28 आणि 29 जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या आणि परवा इकडे गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर हे जे सर्व जिल्हे आहेत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता उद्या आणि परवासाठी राहील। 28 आणि 29 जून रोजी अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, परभणी, लातूर या पट्ट्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व पावसाचा अंदाज उद्या आणि परवासाठी राहील। इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही भागात मध्यम पाऊस तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून येत या जिल्ह्यातून राहतील। तसेच नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग हा जो पश्चिम घाटभाग आहे या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील। काही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील। नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, बीड, नगरचे काही भाग, नाशिकचे पूर्व भाग मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील। विशेष असा पाऊस या पट्ट्यातून 28 आणि 29 जून रोजी दिसत नाहीये। स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठीच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल। तसेच पुण्याचा पूर्व मध्य भाग, सांगली मध्य पूर्व भाग, सातारा, कोल्हापूर मध्य पूर्व भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी उद्या आणि परवा 28 आणि 29 जून रोजी सक्रिय राहतील। सोलापूर, धाराशिव या दोन जिल्ह्यात क्वचितच एका दुसरे हलके मध्यम पावसाची सर आली तर येईल, नाही तर विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून 28 आणि 29 जून रोजी नाहीये। तर हा झाला आपला 27, 28 आणि 29 जूनचा हवामान अंदाज। त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 27 जूनसाठी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तसेच मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरीचा अंदाज येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी या जिल्ह्यातून दिलेला आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। तसेच लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, पालघर, जळगाव, धुळे हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच 27 जूनसाठी वर्तवलेला आहे। तर सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता 27, 28 आणि 29 जूनचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद मित्रांनो।